आज ज्ञानेश्वरांच्या गीतार्थावर मला आपल्याशी बोलायचं आहे. विषय घेण्याचं कारणच असं की ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ काय लावला, म्हणजे गीता त्यांना कशी प्रतीत झाली त्याचा शोध आपल्या साक्षीने मला घ्यायचा आहे. त्याचं कारणही विनोबांच्या गीताईला यंदा 500 वर्ष पूर्ण झाली आहेत. गीताईच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं गीतेच्या गीताईचाही पुनर्शोध घ्यावा आणि विनोबांनी लावलेल्या गीतार्थाचं वैशिष्ट्य आणि औचित्य आपल्यासमोर मांडावं, हा हे विषय निवडण्यामागे उद्देश होता. या सर्व लोकांना गीतेबद्दल इतकं आकर्षण का वाटावं, इतकी ओढ का वाटावी? आपल्याला अपेक्षित असलेलं एखादं वेगळं तत्त्वज्ञान हे गीतेच्या आधारेच मांडलं जावं अशी असोशी त्यांना का लागून असावी? श्रीमद आद्य शंकराचार्यांनी पहिल्यांदा गीतेवरचं भाष्य लिहिलं आणि तेव्हापासून जो कोणता नवा संप्रदाय प्रवर्तक असेल, त्याला जो कोणता नवा विचार मांडायचा असेल समाजाच्या स्वास्थ्याच्या किंवा घटनेच्या दृष्टीने, तो मांडण्यासाठी गीतेचा आश्रय घेणं त्या सर्वांना अत्यावश्यक वाटलं. ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. गीतेमध्ये असं काय आहे? यांनी स्वतंत्रपणे आपलं तत्त्वज्ञान मांडलं असतं तर ते ग्राह्य झालं नसतं का समाजामध्ये? गीतेचा आधार घेण्याची आवश्यकता काय? त्याच्या आवश्यकता दोन, म्हणजे गीतेचं वैशिष्ट्य आणि मोठेपण हे दोन गोष्टींमध्ये आहे. त्याचं एक म्हणजे गीता सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, ब्रह्मसूत्रांमध्ये जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे त्या तत्त्वज्ञानाचा अर्क हा गीतेमध्ये उतरलेला आहे. त्याने वर्णन केलं की गीता ही अशी धेनू आहे की जिच्या दुधामध्ये या सर्व तत्त्वज्ञानाचा अर्क उतरलेला आहे. त्यासाठी प्रत्यक्ष दोहन भगवान श्रीकृष्णाने केलं. अर्जुनाची भूक हे त्या धेनूला फुटलेल्या पाण्याचं निमित्त होतं. त्या निमित्ताने दोहन केलं भगवंतानी आणि निघालेलं जे अमृत आहे तत्त्वज्ञानाचं, त्या अमृताने अर्जुनाची भूक भागलीच. पण जे जे अर्जुनावस्थेत असतात हे जगातल्या कोणत्याही काळात आणि कोणत्याही प्रदेशातल्या संभ्रांत झालेल्या अर्जुनांची भूक भागवण्याचं सामर्थ्यसुद्धा गीतेमध्ये असल्याची ग्वाही या श्लोकाच्या द्वारे दिली गेली आहे. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. विद म्हणजे जाणणे, यापासून वेद शब्द बनलेला आहे. आणि ज्या काळामध्ये मोक्षासाठी, कैवल्य प्राप्तीसाठी, जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी ज्ञान या एकाच मार्गाचं प्रतिपादन आग्रहाने केलं जायचं, त्या काळामध्ये ज्ञानाची उपासना करण्याकरता वेदांचा अधिकार लाभलेला असणं अत्यंत आवश्यक होतं. ज्ञानात मोक्ष, मोक्ष फक्त ज्ञानामुळेच मिळेल. ज्ञानादेव तू कैवल्यम, कैवल्य फक्त ज्ञान उपासनेनेच मिळेल. अशा काळामध्ये वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार नसलेल्या लोकांसाठी गीता ही अतिशय उपयुक्त होती. म्हणून सर्व संप्रदाय प्रवर्तकांनी गीतेच्या द्वारे आपले नवीन विचार मांडलेत. नवीन विचार मांडताना गीतेचा आधार घेण्याचं एक कारण हे, आणि दुसरं कारण असं आहे की गीतेचा एक प्रामाण्य असं जर आपल्याला पुढे करता आलं तर आपोआप आपल्या विचारांना सुद्धा त्या प्रामाण्याची प्राप्ती होऊ शकेल असा या सगळ्यांना विश्वास होता. असा या सगळ्यांना विशेष विश्वास होता. हे त्या गीतेचं महत्त्व आहे. त्याच्याशिवाय स्वतंत्रपणे मांडता आलं नसतं असं नाही, परंतु मी जे बोलतोय ते गीतेमध्ये सांगितलेलंच आहे असं प्रतिपादन करता येण्याची सोय गीतेच्या आश्रयामुळे या सर्व लोकांना घेता आली, भाष्यकारांना, आणि म्हणून गीतेचा आधार घेतला गेला. आणि तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे की हे मूळ गीतेचं सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रसंग सांगितला आहे की क्षीरसागरामध्ये शंकर आणि पार्वती दोघेजण बसले होते आणि शंकर कुठल्या तरी विचारामध्ये मग्न होते. पार्वतीसारखी अत्यंत लावण्य संपन्न जीवन सहचरी शेजारी बसली असताना शंकराचं तिच्याकडे लक्ष नसावं आणि कोणाचा विचार करण्यामध्ये ते मग्न आहेत याबद्दलचं कुतूहलाने
पार्वतीने जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा शंकराने उत्तर दिलं, मी गीतेचा विचार करतो आहे. आणि गीतेचा विचार करतो आहे उत्तर ऐकल्यानंतर साहजिकच पार्वतीच्या अंतःकरणामध्ये सवती मत्सर जागृत झाला असण्याची शक्यता आहे. तेव्हा तिने विचारलं, ही गीता कोण? त्यावेळेला भगवान शंकराने जे उत्तर दिल्याचं ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे, तेथ हरू म्हणे नेणीजे, जैसे का देवी रूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे देवी, जसं तुझं रूप आहे, इतकी वर्ष आपण परस्परांच्या निकट सहवासात आहोत, तरी प्रत्येक वेळा तुझ्याकडे पाहिल्यानंतर प्रतीत असं होतं की सौंदर्याचा हा उन्मेष यापूर्वी आपल्याला दिसलाच नाही, यापूर्वी आपल्या लक्षात कसा आला नाही. इतकेशी आपण निकटचे जिव्हाळ्याचे आपले संबंध, आपण परस्परांकडे पाहत असतो, पण प्रत्येक वेळेला तुझ्या सौंदर्यामध्ये एक नवीन उल्हास दिसतो, एक नवीन छटा दिसते, ती यापूर्वी लक्षात आली नाही असं वाटतं. त्याप्रमाणे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व, त्याप्रमाणे गीतेच्या तत्वाचा विचार आम्ही जसा करतो, त्या प्रत्येक वेळेला असं वाटतं की गीतेच्या हा विचार, गीतेच्या विचाराचा हा पैलू, गीतेच्या तत्वज्ञानाचं हे अंग आतापर्यंतच्या वाचनामध्ये आपल्या लक्षात आलंच नाही. याचा अर्थ की नित्य नवा अर्थ प्रसवण्याची क्षमता गीता माऊलीच्या गर्भामध्ये सुरक्षित असल्याची खात्री या सर्व भाष्यकारांना होती. आणि गंमत अशी की त्यामुळे महत्तम भाष्य भारतामध्ये जर कुठल्या ग्रंथावर झाली असतील तर ती भगवद्गीतेवर झालेली आहेत. मी नेहमी सांगतो की भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. या 18 अध्यायामध्ये 700 श्लोक आहेत. यापैकी एकाही अध्यायाचा क्रम न बदलता, अध्यायांमधल्या श्लोकांचा क्रम न बदलता, श्लोकांमधल्या चरणांचा क्रम न बदलता, चरणांमधल्या पदांचा क्रम न बदलता, पदांमधल्या शुद्ध लेखनाचा क्रम न बदलता, मात्रांचा क्रम न बदलता, ज्या ज्या काळाला ज्या ज्या अर्थाची आवश्यकता असल्याची प्रेरणा त्या युगप्रवर्तक भाष्यकाराला झाली असेल, तो तो अर्थ गीतेने आपल्याजवळून काढून त्यांच्याकडे सोपवलेला आहे. गीतेमध्ये कुठल्याही अर्थाची ओढाताण न करता, पाठभेदाचा आश्रय घ्यावा न लागता, गीतेच्या मूळ प्रकृतीला एवढीशी सुद्धा कुठेही दुखापत होऊ न देता हे सगळे हे अर्थ, हे पुष्कळदा परस्पर भिन्न अर्थ आहेत. कुणाला यात अद्वैत वेदांत दिसला, कुणाला द्वैत भक्ती दिसली, कुणाला द्वैताद्वैत विचार दिसला, कुणाला केवलाद्वैत विचार दिसला, कुणाला विशिष्टाद्वैत विचार दिसला, कुणाला भक्ती दिसली, कुणाला ज्ञान दिसलं, कुणाला कर्म दिसलं, कुणाला कर्मसन्यास दिसला, कुणाला अनासक्ती योग दिसला, कुणाला साम्य योग दिसला. त्या त्या काळाची जी भूक होती, त्या त्या युगाची जी तहान होती, ती भागवण्याचा अर्थ गीतेने काढून दिला त्या त्या युगाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या भाष्यकाराच्या माध्यमातून. हे सामर्थ्य गीतेमध्ये असल्याची खात्री असल्यामुळे प्रत्येकाने गीतेपुढे शरणागती पत्करली आणि या युगाला आवश्यक असा अर्थ माझ्या पदरात टाक अशी प्रार्थना केली आणि गीतेने तो काढण्याची परवानगी दिली. प्रत्येकाला आपला अर्थ गीतेच्या आधारे सांगण्याची आवश्यकता वाटण्याचं हे एक कारण आहे. ज्ञानेश्वरांचं भाष्य, ज्याला आपण भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी म्हणून ओळखता, ते भाष्य हे मराठीतलं गीतेवरचं पहिलं भाष्य आहे. ज्ञानेश्वरांपूर्वी संस्कृतमध्ये श्रीमद शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांची भाष्य ही प्रगट झालेली होती. ज्ञानेश्वरीच्या अगोदर, ज्ञानेश्वरीच्या थोड्या नंतरच्या काळात वल्लभाचार्यांचं भाष्य आलं. ज्ञानेश्वरांचं मराठीतलं पहिलं भाष्य. या भाष्याचा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या गीतार्थाचा जो वेगळेपणा आहे तो आपल्यासमोर मांडायचा झाल्यास मला हे मांडावं लागेल की ते पहिलं भाष्य आहे. आणि आतापर्यंतच्या आचार्यांनी ज्ञानेश्वरीचे जे अर्थ काढलेत हा क्रियापद नको असेल तर त्यांना जे अर्थ भावलेत, ज्ञानेश्वरी त्यांच्याशी ज्या भावनेने बोलली, ज्ञानेश्वरीनी आपलं हृदय त्यांच्या समोर ज्या पद्धतीने उलगडून दाखवलं, ते अर्थ त्या त्या काळामध्ये अत्यंत आवश्यक होते. ते अर्थ त्या त्या काळामध्ये अत्यंत आवश्यक होते. समजण्याकरता फक्त मी एवढंच सांगेन की 20व्या शतकामध्ये टिळकांनी कर्मयोग पर अर्थ लावण्याची काय गरज होती? मंडालेच्या तुरुंगात होते आणि भगवद्गीतेचं अध्ययन त्यांचंही झालं होतं, पण कर्मयोगाचा अर्थ लावण्याची काय गरज होती? वस्तुतः गीतेमध्ये या सर्व मार्गांचं विवेचन आहे.
अष्टांग योगाचा आहे, ध्यान योगाचा आहे, कर्मयोगाचा आहे, ज्ञानयोगाचा आहे, भक्ती योगाचा आहे. मग कर्मयोगाचा अर्थ लावण्याची काय गरज? आणि गीतेने प्रत्येक वेळेला असं म्हटलेलं आहे, म्हणजे ते प्रत्येक अर्थ पाहताना गीतेचा त्या वेळेचा आग्रह असा आहे, कर्मयोगो विशिष्यते तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते भक्तिमान मे प्रियो नरहा. माझा जो भक्तिमान असतो तुम्हाला अत्यंत आवडता असतो. तस्माद योगी भवार्जुन, अर्जुना तू योगी हो. आणि सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तू कोणतंही कर्म कर, त्या सर्व कर्मांचं विसर्जन हे ज्ञानामध्ये होत असतं. असं प्रत्येक योगाचं महत्त्व गीतेने मांडलेलं आहे. मग टिळकांना 20व्या शतकामध्ये कर्मयोगाचं प्रतिपादन अट्टहासाने करण्याची का गरज वाटली? त्या काळच्या भारताची जी परिस्थिती होती ती पारतंत्र्याची होती. आणि या पारतंत्र्याचे आघात या एतद्देशीयांच्या मनावर झालेले होते आणि त्यामुळे सगळ्यांची मनं मरगळलेली होती. इंग्रजांनी एक दक्षता अशी घेतली होती, मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीच्या द्वारे शस्त्रैर हताश्च रिपवहा न हता भवंती. जर शत्रूला आपण शस्त्रांनी मारण्याचा प्रयत्न केला तर ते ठार मरत नाहीत. त्याचं लक्षात घ्या. शस्त्रैर हताश्च रिपवा न हता भवंती. दुसरे शत्रू तयार होतात, पण प्रज्ञा हताश्च रिपवा सुहता भवंती. त्यांना शरीर रूपाने ठार मारणं यानी तो माणूस, ते शत्रुत्व नष्ट होत नाही. त्यापेक्षा त्यांची प्रज्ञा मारली पाहिजे, त्यांची बुद्धी मारली पाहिजे, त्यांच्या बुद्धीवर आघात केले पाहिजेत. त्यांच्या बुद्धीवर आघात केल्यानंतर ते सगळे लोक आपलेच विचार बोलून दाखवायला लागतात. स्वतःचे सगळे वेगळे विचार, स्वतःचं वेगळं अस्तित्व हे सगळं विसरून जातात. इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे त्या काळामध्ये सगळा समाज असा मरगळून गेला होता. स्वातंत्र्याची कुठलीही एकही ठिणगी नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दलच्या मृत्यूलेखामध्ये टिळकांनी हे शब्द वापरला आहे की तो देश त्यावेळेला थंड गोळा होऊन पडलेला होता. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग चेतवणारा पहिला माणूस म्हणजे न्यायमूर्ती रानडे असा त्यांचा उल्लेख केला होता. तेव्हा ज्यांना आपल्या मरगळलेल्या अवस्थेमध्ये स्वातंत्र्याबद्दलची आकांक्षा सुद्धा उगवण्याची शक्यता नव्हती, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याबद्दलची ज्वाला भडकवायची होती टिळकांना. आणि म्हणून त्यांनी कर्मयोगाचा सिद्धांत मांडला. आणि हा सिद्धांत मी मांडला नाही, हा भगवान कृष्णाने गीतेमध्ये मांडला आहे. देवानी सांगितलं म्हणून ते पटलं आणि अशा पद्धतीने कर्मयोगाचा सिद्धांत हा त्यावेळेला प्रचलित झाला. ज्ञानेश्वरांनी वेगळा मांडला. ज्ञानेश्वरांचं अलौकिकपण असं आहे की ज्ञानेश्वरांनी वेगळा मांडला. ज्ञानेश्वर हे वेदांना कमी लेखत नव्हते, ही गोष्ट ठीक आहे. वेदांचा त्याने उल्लेख केला आहे. वेदू संपन्न असे ठाई. वेद ज्ञानाच्या बाबतीत अत्यंत श्रीमंत. मी आपल्याला म्हणालो विद म्हणजे जाणणे, वेद म्हणजे ज्ञानच. वेदू संपन्न होय ठाई. वेद ज्ञानाच्या बाबतीत अत्यंत श्रीमंत. पण अत्यंत श्रीमंत लोकांचं जे दुसरं अटळ वैशिष्ट्य असतं, परिकृपणू ऐसा आन नाही. अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत कृपण. जे श्रीमंत असतात ते कृपण असतात, जे कृपण असतात ते श्रीमंत होतात. त्या वेद हा अत्यंत श्रीमंत झाला याचं कारण वेद कृपण होता. कोणता कृपणपणा केला वेदांनी? ज्ञानेश्वर म्हणतात वेदू संपन्न होय ठाई परिकृपणू ऐसा आन नाही. जो कानी लागला तीही वर्णांची या. वेदाधिकार हा त्रैवर्णिकांना होता, याला ज्ञानेश्वरांनी घेतलेला हा चिमटा होता. या 3 वर्णांना वेदाधिकार, या 3 वर्णांना ज्ञानाधिकार, अर्थातच या 3च वर्णांना मोक्षाधिकार. बाकीच्याने काय करायचं? तुम्ही आम्ही परमेश्वराला मनुष्य जन्म मागितला नव्हता, किंबहुना जन्मच मागितला नव्हता. परमेश्वराला आपण अर्ज केला नव्हता, आपण त्यासाठी आग्रह धरला नव्हता, प्रार्थना केली नव्हती. त्याने हा जन्म आमच्यावर लादला. बरं, जन्म लादताना त्याने आमचा चॉईस विचारला नाही की तुम्हाला कुठे पाहिजे, कोणत्या देशात, कोणत्या भाषेत, कोणत्या वर्णात, हे त्यांनी विचारलं नाही. तेव्हा सर्वतोपरी 100% देवानी हा जन्म आमच्यावर लादलेला आहे. तेव्हा आमच्यावर सक्तीने लादलेला जो जन्म आहे त्या जन्माचं सार्थक करण्याचा अधिकार सुद्धा हिरावून घेणार. हा केवढा मोठा अन्याय आहे.
या अन्यायाची जाणीव झाल्याबरोबर ज्ञानेश्वर म्हणाले, वेदू संपन्न होय ठाई परिकृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णांची या येरा भवव्यथा ठेलिया. प्रापंचिक दुःखांनी त्रस्त झालेला बाकीचा जो मोठा समाज होता उरलेला, येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्राधिक प्राणिया अनवसर मांडुनिया राहिलासे. स्त्री शूद्र हे सगळे जे मोक्षापासून ज्ञानापासून कारण वेदापासून वंचित झालेले वर्ग होते, त्यांच्यामध्ये हाहाकार उत्पन्न झाला आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधाचा. तो हाहाकार पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर म्हणतात, वेदांच्या लक्षात आपली चूक आली, वेदांनी जीभ चावली. ज्ञानेश्वर हे समन्वयवादी कसे आहेत? मुळात गीता ही समन्वयवादी आहे, पण ज्ञानेश्वर त्याहून समन्वयवादी आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात, ते मज पाता मागील उणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने सेव्य होवावया. वेदावतारामध्ये आपल्या हातून झालेली चूक दुरुस्त करण्याकरता स्वतः वेदांनीच गीतेच्या रूपाने पुनर्जन्म घेतला. ती चूक दुरुस्त करण्याकरता स्वतः वेदांनीच गीतेच्या रूपाने पुनर्जन्म घेतला आणि गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये साक्षात भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं अवघ्या जगाला हे आश्वासन दिलं. अर्जुनाच्या निमित्तानं अवघ्या जगाला हे आश्वासन दिलं, मामी पार्थ व्यपाश्रित्य ये पी स्युः पापयोनया स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास्तेपि यांती परांगती. ज्यांना ज्यांना वेदांनी ज्ञानाधिकार नाकारला होता आणि मोक्षाधिकार नाकारला होता, आपल्या आयुष्याचं सार्थक करण्याच्या मार्गाचा सुद्धा अधिकार हिरावून घेतला होता, त्या सर्वांना परमगती पावण्याचा अधिकार गीतेने घोषित केला. फक्त मला शरण या, माझी भक्ती करा अनन्य भावानी, मग तुम्ही कोणीही असा कुठलेही असा तुम्हाला परमगती पावण्याचा अधिकार आहे. अखेर मानवांना आहे, जे जन्मवंचित आहेत त्यांना तर आहेच. जन्म ज्यांनी मागितला नव्हता आणि तरी सुद्धा त्यांना नको त्या वर्णामध्ये जन्म मिळाल्यामुळे ज्ञानाला मुकण्याची पाळी आली, त्यांना तर हा अधिकार दिलाच. पण ज्यांना जे जन्मवंचित होते त्यांनी कर्मवंचित होण्याची गरज नाही. कर्म तुमच्या हातात होतं. जन्माचं स्वातंत्र्य आपल्याला नव्हतं, पण जन्माल्यानंतर कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला होतं. चांगली कर्म करायची आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचा हा मार्ग आपल्यासाठी मोकळा होता. असं असताना सुद्धा आपल्या हातून पाप घडतं, आपल्या हातून अपराध घडतात, आपल्या हातून चुका घडतात, गुन्हे घडतात आणि जगाच्या दृष्टीमध्ये आपण पतित ठरतो. हा काही परमेश्वराचा गुन्हा नाही आहे, आपण आपल्या कर्माने आपल्यावर ओढवून घेतलेला तो अपराध आहे. गीता आता इतकी उदार झाली आहे, वेदांच्या पलीकडे निघून गेली. वेदांनी फक्त गीतेने जन्मवंचितांनाच फक्त अधिकार दिला नाही. गीता म्हणते, अपिचेत सुदुराचार भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो हि सहा. एखाद्याच्या हातून दुराचरण घडलं चालेल, पण त्या दुराचरणाबद्दलचा जर पश्चात्ताप त्याला प्रामाणिकपणाने झाला असेल, पश्चात्तापावून असा माणूस जर माझी भक्ती करायला लागला तर त्याचा सुद्धा उद्धार होतो. गीतेचा शब्द उद्धाराचा नाही, गीतेचा शब्द जास्ती चांगला आहे, साधुरेव समंतव्य. तो केवळ चांगला माणूस नाही, साधूच होतो. सम्यक व्यवसितो हि सहा, जे त्याच्या हातून घडलं ते चांगलंच घडलं, काही चुकलं नाही. त्याचा जो कलंकित अशा रीतीचा भूतकाळ होता तो आपल्या सत्कर्माने त्याने धुवून टाकला. आता उज्ज्वल भविष्य त्याच्यासमोर त्याच्या स्वागतासाठी उभा आहे. जो साधू शब्द वापरला तो सज्जन या अर्थाने जरी वापरला असेल तरी सत्पुरुष या अर्थाने तुम्हाला मला तो सहज पटण्यासारखा आहे. याचं कारण सर्वसामान्य माणसाची श्रद्धा ही प्रत्यक्ष परमात्मा खालोखाल परमात्म्यापेक्षा साधूवर असते, सत्पुरुषावर असते, संतांवर असते. कारण कबीर महाराज म्हणाले होते की साधू हा रोखीचा व्यवहार आहे, नगदीचा व्यवहार आहे. परमेश्वर उधारीचा मामला आहे. तुम्ही त्याच्या प्राप्तीकरता तपश्चर्या कराल, तो मिळेलच याची शाश्वती नाही. पुन्हा आपल्या कानावर हात ठेवून तो मोकळा होईल. परंतु साधू आम्हाला मिळतो, आमच्याशी बोलतो, आम्हाला सेवा करू देतो, आम्हाला उपदेश करतो. साधू हा नगदीचा व्यवहार आहे. त्या उधारीच्या मामल्यासाठी हा व्यवहार सोडून चालणार नाही. त्याच्यामुळे साधूवर परमेश्वरापेक्षा आमची अधिक श्रद्धा असते.
कारण खात्री अशी असते परमेश्वर मिळेल न मिळेल, पण परमेश्वर मिळवून देण्याचं खरं सामर्थ्य साधूमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मी त्याला शरण जातो. आणि तुम्हाला माहीत असेल, दर आषाढी आणि कार्तिकी एकादशीला 5 ते 10 लाख लोकांच्या वाऱ्या जातात पंढरपूरला. रस्ताभर उद्देश पांडुरंगाच्या दर्शनाचा असतो, पण रस्ताभर जयघोष चालतो तो ज्ञानोबा तुकारामाचा चालतो, ज्ञानबा तुकारामाचा चालतो. पांडुरंगाचा विठ्ठलापेक्षा ज्ञानबा तुकाराम अधिक भरोशाचे आहेत असा त्यांचा अनुभव आहे, असं त्याचा अर्थ आहे. वेदांबद्दल ज्ञानेश्वरांनी अनादर दाखवलेला नाहीये. ज्ञानेश्वर म्हणतात की वेदांची महती इतकी आहे जे अहितापासून काढी ती तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं अकल्याणापासून रक्षण करतात. नाही श्रुती परोती माऊली जगा. ज्ञानेश्वरांनी वेदांना माऊली म्हटलंय, मातेचं स्थान दिलंय. ती जशी आपल्याला दुर्गुणापासून परावृत्त करते, सत्कर्मासाठी प्रवृत्त करते, त्याप्रमाणे वेद आहेत. अशी वेदांबद्दलची आदराची भावना ज्ञानेश्वरांनी व्यक्त केली. तरी सुद्धा एक सत्य सांगितल्याशिवाय ज्ञानेश्वरांना राहवलं नाही. वेद आणि गीता याच्यामधला फरक सांगण्याकरता गीता हा वेदांची सुधारित आवृत्ती आहे एवढं सांगून ज्ञानेश्वर चूप बसत नाही. ज्ञानेश्वर म्हणतात, अहो हा वेदार्थ सागरू जया निद्रिस्ताचा घोरू. वेदांचा जन्म हा परमेश्वराच्या निश्वसितापासून झालेला आहे. यस्य निश्वसितम वेदा. परमेश्वराच्या निश्वासातून वेदांचा जन्म झाला आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की एवढा मोठा वेदार्थ सागर निर्माण झाला, हा त्या निद्रिस्ताचा घोरू. परमेश्वर त्यावेळेला झोपलेला होता आणि त्याच्या घोरण्यामधून वेद निर्माण झालेत. हे जर खरं असेल तर फरक हा आहे की त्याच्या निद्रिस्ताच्या घोरण्यातून वेद निर्माण झाले. गीता परमेश्वरांनी जागेपणी सांगितली, जाग झाल्यावर सांगितली. हा वेदार्थ सागरू जया निद्रिस्ताचा घोरू तो प्रत्यक्ष परमेश्वर बोलला. तो परमेश्वर प्रत्यक्ष अर्जुनाशी बोललेला आहे आणि त्यातून गीतेचा जन्म झालेला आहे. जागृतावस्थेत डोकं जाग्यावर ठेवून परमेश्वराने हे आश्वासन दिलेलं आहे, झोपेत दिलेलं नाही. झोपत दिलेलं वचन जागेपणी पूर्ण करणारा एकच माणूस झाला, हरिश्चंद्र. परमेश्वराचं सुद्धा नाव त्या बाबतीत घेतलं जात नाही, म्हणून गीता महत्वाची. गीता महत्वाची. ज्ञानेश्वरांनी सुद्धा गीता लक्षात घेतली. याचं कारण गीतेतला 9वा अध्याय. गीतेतला 9वा अध्याय, 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी दिलेले हे आश्वासन, आणि त्या आश्वासनासकट जे जन्मवंचित लोक होते, आम्ही जन्म मागितला नाही, आम्हाला मिळाला, नको त्या ठिकाणी नको त्या दर्शेचा जन्म आम्हाला मिळाला, आणि त्यामुळं जन्मभर आम्हाला पतित म्हणून राहण्याची पाळी आली, त्या सर्वांना गीतेने पोटाशी घेतलं, त्यांना जवळ घेतलं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांना आश्वासन दिलं की काही गरज नाही तुम्ही वैषम्य बाळगण्याची, न्यूनगंड बाळगण्याची. तुम्ही सुद्धा तपश्चर्याच्या भरोशावर, साधनेच्या भरोशावर, भक्तिमार्गाच्या भरोशावर तेच मिळवू शकता जे ऋषी तपश्चर्याच्या भरोशावर अरण्यातून मिळवतात. तेच मिळवू शकतात जे योगी योग साधनेच्या भरोशावर मिळवतात. जे कर्मवान असतात, योगी असतात, ते कर्माच्या साह्याने मिळवतात, ज्ञानाच्या साह्याने मिळवतात. तुमच्याजवळ ज्ञान नाही, तुमच्याजवळ योग सामर्थ्य नाही, तुमच्याजवळ तपश्चर्या करण्या इतकं धीर नाही, आणि तुमच्याजवळ कर्मयोग पालना इतका सुद्धा आत्मविश्वास नाही, अशांना फक्त भक्त जमतं ना. त्यांनी सांगितलं हो, त्यांना सुद्धा तेच स्थान मिळतं. ते तुम्हाला कमी लेखत असतील. हिमालयामध्ये, गिरिगव्वरामध्ये, अरण्यामध्ये तपश्चर्या करून परमेश्वराच्या प्राप्तीचा ध्यास बाळगणारे तपस्वी, योग साधना करून परमेश्वराच्या सूक्ष्म रूपाशी एक रूप पावणारे सगळे योगी, आणि हातात घेतलेल्या कर्माशी अत्यंत पवित्रपणा असं नातं सातत्याने ठेवणारे कर्मयोगी. आणि खरं परमेश्वराचं स्वरूप काय आहे, आणि परमेश्वरी रूप आणि तुमचं माझं रूप, परमेश्वराचं तत्व आणि तुमचं माझं तत्व हे एकमेकांशी एकरूप कसे आहेत याची खात्री, याची प्रचिती घेणारे जे लोक आहेत ते ज्ञानयोगी. या सगळ्यांची भेट या भक्ताला आपोआप परमेश्वराच्या दरबारात होते. अरे तुम्ही इथे कसे? तुमच्याजवळ तर काही नव्हतं, तुमच्याजवळ ज्ञान नव्हता, कर्म नव्हता, योग सामर्थ्य नव्हतं, तपश्चर्या करण्याचा धीर नव्हता, अरे शिक्षण सुद्धा नाही तुमचं, आणि तरी तुम्ही इथे
ते दान, ती कृपा, तो अनुग्रह गीता माऊलींनी त्यांच्यावर केलेला आहे. आणि हे आता मला सांगू द्या, गीतेच्या सर्व भाष्यकारांमध्ये पहिल्यांदा जर कोणाच्या लक्षात आलं असेल तर ते ज्ञानेश्वरांच्या लक्षात आलं. तोपर्यंतची सगळी जी भाष्य होती ती बौद्धिक पातळीवर करामत दाखवणारी भाष्य होती. तत्वज्ञानामधला वेगळेपणा प्रस्थापित करणारी भाष्य होती. वेगळे संप्रदाय निर्माण करणारी भाष्य होती. ते संप्रदाय निर्माण झालेत. अखिल मानव जातीला लागू पडणारं पहिलं भाष्य आणि पहिला अर्थ हा ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला प्रतीत झाला आणि त्यानं तो भगवद्गीतेद्वारे मागितला. ज्ञानेश्वरांना माहीत होतं आपण गीता कशाकरता लिहितो, आपण ज्ञानेश्वरी कशाकरता लिहितात, कुणाकरता लिहितात, अशा लोकांकरता लिहितात की ज्यांच्याजवळ यापैकी काहीही नाही, ज्यांच्याजवळ संस्कृत भाषा नाही, त्या संस्कृत भाषेमध्ये कोंडून ठेवलेलं ज्ञान सुद्धा ज्यांना मिळालेलं नाही, संस्कृत भाषेचे दरवाजे यांच्याकरता बंद आहेत, खिडकी सुद्धा किलकिली सुद्धा झाली नाही, असे जे बिचारे अभागी लोक आहेत त्यांच्याकरता मला त्यांच्या भाषेमध्ये गीतेचं तत्वज्ञान आणायचं आहे. हे ज्ञानेश्वरांना माहीत होतं. त्यामुळे तुमच्या भाषेमध्ये पण तरीसुद्धा तुम्हाला अवघड राहील असा मार्ग सांगण्याच्या फंदात ज्ञानेश्वर पडले नाहीत. तुम्हाला जो शक्य होईल तो मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितला. तुम्हाला जो शक्य होईल तो मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितला. तुमचा जन्माबद्दलचा सगळा न्यूनगंड झटकून जावा अशा रीतीने तो तुमच्या गळी उतरवला. त्यांनी ज्ञानेश्वर म्हणाले, काष्ठ कुठपर्यंत असतं, जोपर्यंत अग्नीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत. एकदा काष्ठाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याला काष्ठ म्हणत नाहीत, त्याला अग्नीच म्हणतात. तो त्यानंतर काष्ठ उरत नाही, तो अग्नीच होतो. परमेश्वराच्या विचाराचा ज्याला स्पर्श झाला तो माणूस आता कुठल्याही वर्णाचा, जातीचा, वर्गाचा, धर्माचा राहत नाही. तो फक्त भगवंताचा होऊन जातो. मित्रांनो, इतकी सोपी करून सांगितलेली आहे गीता ज्ञानेश्वरांनी, इतकी सोपी करून सांगितलेली आहे. म्हणजे आम्ही आमच्या मराठीचे अध्यापक होतो. आम्ही नेहमी सांगत होतो की मराठी ही भाषा अशी आहे की परीक्षेला बसला नाहीत तरी तुम्ही पास व्हाल, कारण तुमची मातृभाषा आहे. ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्ग इतका सोपा करून सांगितला. ते म्हणाले, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तुम्हाला हिमालयामध्ये जाण्याची गरज नाही, गिरीकंदरांमध्ये तपश्चर्या करण्याची गरज नाही, अरण्यांमध्ये साधना करण्याची गरज नाही, घरात पूजापाती करण्याची गरज नाही, व्रत आचरण्याची गरज नाही, संसाराकडे पाठ फिरवण्याची गरज नाही, आपल्या नातलगांशी निष्ठुरपणे वागण्याची गरज नाही, जो पोटा पाण्याचा व्यवसाय असेल तो सोडण्याची सुद्धा गरज नाही. या सगळ्या गोष्टी, काही गोष्टी करण्याची गरज नाही. संसार, तुमचे नातलग, तुमच्यावर प्रेम करणारे, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यापैकी कोणालाही सोडण्याची गरज नाही. ज्यांनी तुम्हाला उपजीविका पुरवलेली आहे अशा व्यवसाय सुद्धा सोडून देण्याची गरज नाही. इतकं वैराग्य पाळण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या संसारात, तुमचा व्यवसाय करीत कुठलीही गोष्ट सोडावी न लागता परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरू शकता, हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. हिमालयामध्ये गेला, अरण्यामध्ये तपश्चर्या केली, परमेश्वर मिळतो, ध्रुव म्हणतो मिळतो, मला मिळालाय. पण आम्ही म्हणू की नाही भाई, आमच्याजवळ एवढी ताकद नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला देतो परमेश्वर. कुठे आहे परमेश्वर? ते म्हणाले, गीतेतच त्यांनी सांगितलंय, बिचारांनी कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. गीतेमध्येच परमेश्वरांनी सांगितलं होतं की प्रत्येक जीवमात्राच्या अंतर्यामी मी विद्यमान आहे. प्रत्येक जीवमात्राच्या मी तिथे विद्यमान आहे. त्या परमेश्वराचा शोध घेण्यासाठी तुम्हाला इतरत्र जाण्याची गरज नाही. प्रत्येक जीवमात्रावर प्रेम केलं तरी सुद्धा परमेश्वराची भक्ती तुम्हाला साधली. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. परमेश्वराने आपला भक्तियोग उलगडून दाखवला की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ज्या अर्थी चलनवलन आहे त्या अर्थी चैतन्य आहे, ज्या अर्थी चैतन्य आहे त्या अर्थी तो परमेश्वराचा उन्मेष आहे. तेव्हा आम्ही इतरत्र जाण्याची, पाहण्याची गरज नाही. किंबहुना इतरत्र जाण्याचा मोह झाला म्हणजे आपल्या ठिकाणी स्थित असलेल्या परमेश्वराचा उपमर्द आपण करतो आहोत. त्याला आपण ओळखलंच नाही आहोत. आपल्या जवळ आहे. कस्तुरी मृगाला हे माहितीच नसतं की दश दिशा
आपल्या सुवासाने घमघमून टाकणारा कस्तुरीचा जो गंध आहे तो रानात नाही आहे, तेव्हा रानोमाळ धावपळ करण्यात अर्थ नाही आहे. तो आपल्याजवळ आहे, इथून जातोय सगळीकडे, इथून जातोय सगळीकडे. हे ओळखायचं. परमेश्वर तुमच्याजवळ आहे, इतरांजवळ आहे. त्या परमेश्वराची पूजा करण्याचा सोपा मार्ग त्यांनी सांगितला. त्याच्यावर प्रेम करा, प्रत्येक जीव मात्रावर प्रेम करा. त्यांच्यावर केलेलं प्रेम हीच त्या परमेश्वराची भक्ती आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आमची अशी श्रद्धा आहे की प्रत्येक जीव मात्राजवळ परमेश्वर आहे. कशाला जायचं? तेव्हा कोणाचाही मत्सर करण्याचा आम्हाला अधिकार नाही, द्वेष करण्याचा अधिकार नाही, शत्रुत्व करण्याचा तर नाहीच नाही. आमचा अधिकार एकच, प्रत्येकावर प्रेम करणे. म्हणजे आपोआप त्या परमेश्वराची प्रसन्नता आपल्याला लाभते. परमेश्वराची पूजा कशी करायची? सोपं आहे. ज्ञानेश्वर म्हणाले, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा होय उदारा तोषा लागी. ज्ञानेश्वरांनी आपलं प्रत्येक वचन गीतेतून उचललेलं आहे, गीतेतून उचललं आहे. ज्ञानेश्वर म्हणतात त्याची पूजा करण्यासाठी पूजा साहित्य वापरण्याची गरज नाही, पूजा सामुग्री विकत आणण्याची गरज नाही. फुलं, गंध, अक्षता, निरांजन अजिबात गरज नाही. तुम्हाला जर परमेश्वराची खरी पूजा करायची असेल, तुमच्या आटोक्यात असणारी, तुमच्या आवाक्यात असणारी, एकही पैसा खर्च करावा न लागता परमेश्वराची पूजा करायची असेल, ज्ञानेश्वर म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा. सर्व विश्वामध्ये ओतप्रोत भरून राहिलेल्या त्या ईश्वरी तत्वाची जर पूजा करायची असेल, स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा होय उदारा तोषा लागे. आपली कर्म, तुमच्या माझ्या हातून होणारी जी कर्म आहेत, कळत होणारी नकळत होणारी अशी जी कर्म आहेत, त्या कर्मांचीच फुलं करायची आणि ती फुलं परमेश्वराच्या मस्तकी चढवायची. संपलं. दुसरी पूजा करण्याची गरज नाही. आपल्या हातून कर्म होतातच. कर्माशिवाय आपल्याला कोणाला राहता येत नाही. मी कर्म करणार नाही असं जर तुम्ही निर्धार केला तर ते सुद्धा एक कर्मच होतं. गीता म्हणते की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत अकर्मकृत. अकर्मकृत असा एक क्षण सुद्धा माणूस राहू शकत नाही. एक क्षण सुद्धा त्याला कर्म सोडून राहता येत नाही. कळत नकळत, नकळत बरंच कर्म होत असतं, हे आपल्या लक्षात येत नाही. आता मी लक्षात येत नाही म्हणताना असा हात केला होता. असं मी ठरवलेलं नव्हतं घरून येताना की हे वाक्य उच्चारीन तेव्हा मला असा हात करण्याची तुम्ही आठवण द्या. आपोआप होतं, आपोआप होतं, माझ्या नकळत होतं. आपण पापण्यांची उघडझाप करतो, ठरवून नाही करत. अशी पापण्यांची उघडझाप आपण ठरवून नाही करत, आपोआप होत राहते. उलट जर ठरवून आपण नाशिक सारख्या शहरामध्ये पापण्यांची उघडझाप करायला गेलो तर मार खाण्याची पाळी येईल. आपण श्वासोच्छ्वास करतो, ठरवतो का? जन्म घेतला तेव्हापासून आपण श्वासोच्छ्वास करत आलो. आम्ही ठरवत नाही. लोकांना असं सांगत नाही, तुम्हाला कल्पना आहे का मला किती काम आहेत, मला श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, परत घ्यायचा आहे, परत सोडायचा आहे. अहो थोडी कामं आहेत का मला? मला माहितीही नसतं. मी श्वासोच्छ्वास करत असतो. मी झोपलेला असतो, श्वासोच्छ्वास चालू असतो. तो विचार नाही करत, मालक झोपलेला आहे, आपणही जरा डुलकी घ्यायला काय हरकत आहे. आपण श्वासोच्छ्वास करतोय आपल्याला माहिती नसतं, पण तो विचारा चालू असतो. शेवटपर्यंत ते आपल्याला कळत नाही. शेवटचा श्वास घेतो ते सुद्धा आपल्याला कळत नाही, घरच्यांना कळतं आणि मग ते एक सुटकेचा लांब श्वास सोडतात. ही सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करायची. 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणाले होते, यत् करोषि यद् अश्नासि यद् जोषि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. खलास. तू जेवतो, तू खातो, तो विचार करतो, तू काम करतो, हे सगळं तू मला अर्पण करून टाक. त्या सगळ्यांची फुलं कर, त्या फुलांनी माझी पूजा कर. संपलं. माझं तुझ्यापासून काही मागणं नाही.
ज्ञानेश्वरांचा भाव केवढा सात्विक आहे, पण त्यांनी तुमच्या माझ्यावर टाकलेली जबाबदारी केवढी अवघड आहे. बस कर्म अर्पण करायचे ना फुलं म्हणून, आम्हाला ते सहज शक्य आहे. आता विचार करा, खरोखर आपली कर्म परमेश्वराला आपण अर्पण करणं आपण समजतो तेवढं सोपं आहे का? जर दुष्कर्म असतील तर परमेश्वराला अर्पण करायला आपण एका पायावर तयार असतो. इलेक्शनमध्ये जर आमचं डिपॉझिट जप्त झालं तर काय परमात्मा दुष्ट आहे हो? आणि इलेक्शनमध्ये जर मी निवडून आलो, काय माझी पॉप्युलॅरिटी आहे तुम्हाला कल्पना नाही. राहिला परमात्मा. तर परमेश्वराला आपली कर्म अर्पण करणं सोपं नाही, याचं कारण आपण लक्षात घ्या. परमेश्वराला जे फूल आपण वाहतो ते अनर्घ्य असलं पाहिजे, अनाघ्रात असलं पाहिजे. ते हुंगलेलं असून चालणार नाही, ते पायदळी पडलेलं असून चालणार नाही, ते तुडवलेलं असून चालणार नाही, वापरलेलं असून चालणार नाही. जसंच तसं ताजं ते परमेश्वराच्या मस्तकावर आपल्याला चढवायचं असतं. त्याप्रमाणे तुमच्या कर्मांची फुलं करायची असतील तर ही जबाबदारी पत्करावी लागते की कर्म कोणाकरताही करून चालणार नाही. आई करता नाही, वडिलांकरता नाही, नवऱ्या करता नाही, बायको करता नाही, प्रियकर्ता करता नाही, वरिष्ठा करता नाही. आणि मग त्याला अर्पण केल्यानंतर मग परमेश्वराने घेऊन टाकावं. पहिल्यांदा परमेश्वर, मग बाकीचे. पहिल्यांदा परमेश्वर आणि मग बाकीचे. बाकीच्यांना त्याचा प्रसाद घेऊ द्या, पण नैवेद्य बाकी परमेश्वराला दाखवला पाहिजे. आता परमेश्वराला माझी कर्म अर्पण करायची असतील, पहिला प्रथम मी कुणाही करता केलेलं नाही आहे, देवा तुझ्या करता केलेलं आहे. तेव्हा मला याची काळजी घ्यावी लागेल की माझं कर्म हे ताज्या फुला इतकं निष्कलंक असलं पाहिजे. माझं कर्म हे पवित्र असलं पाहिजे, निर्मल असलं पाहिजे. म्हणजे परमेश्वराची कर्म फुलांनी करण्याची पूजा आपल्याला सोपी वाटली. आता ती किती अवघड आहे लक्षात घ्या. आयुष्यातलं प्रत्येक कर्म, कळत किंवा न कळत होणारं प्रत्येक कर्म हे पवित्र असेल याची दक्षता घेणाऱ्यालाच त्या पूजेवर अधिकार सांगता येईल. ज्ञानेश्वरांनी केवढं प्रचंड काम साधलं तुम्ही पहा. फुलं आणणं, अंगावर टाकणं, मोकळे होणं हे सोपं आहे, पण आपली कर्म ही परमेश्वराला अर्पण करायची आहेत. त्या अर्थी ती वाईट असून चालणार नाही, अपवित्र असून चालणार नाही, ती चांगली केली पाहिजे. अशा रीतीने जर परमेश्वराची पूजा करण्याचा संकल्प जगाने केला, सगळं जग पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पूजेचा सोपा मार्ग दाखवण्याच्या भरात ज्ञानेश्वर संपूर्ण जगाला निष्कलंकतेची दीक्षा देऊ पाहतायत, हे आपण लक्षात घ्या. आणि अशा रीतीनं माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण जर मला परमेश्वराला अर्पण करता आला तर माझं स्वतःचं आयुष्य हीच परमेश्वराची अखंड आणि प्रदीर्घ पूजा बनून जाईल. प्रत्येकाच्या आयुष्याला पूजेचं पावित्र्य मिळून जाईल. ज्ञानेश्वरांनी आम्हाला ते सांगितलेलं आहे. त्यानंतर एक अभ्यासक्रम दिला आहे. ज्ञानेश्वर विचारतात, हा जन्म कोणी दिला तुम्हाला? परमेश्वरांनी दिलाय. परमेश्वराला तो परत नको करायला? हे आयुष्य तुम्हाला परमेश्वरांनी दिलंय. हे आयुष्य तुम्हाला परमेश्वरांनी दान म्हणून दिलेलं नाही, भिक्षा म्हणून वाढलेलं नाही, उसणं म्हणून दिलेलं नाही. हे परमेश्वरांनी तुम्हाला कर्ज म्हणून दिलेलं आहे. हे आयुष्य परमेश्वरापासून आपल्याला कर्ज म्हणून घेता आलं, ते सव्याज परमेश्वराला परत करण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. देणार आयुष्य परमेश्वराकरता ध्रुवाने दिलं होतं, प्रल्हादाने दिलं होतं, ज्ञानेश्वरांनी दिलं होतं, तुकारामांनी दिलं होतं. तुम्ही देणार आयुष्य? बापरे, कठीण आहे. एका पंढरपूरच्या वारीमध्ये एक वयस्क गृहस्थ भेटलेत. त्यांची ओळख झाली. म्हटलं काय चाललं आहे तुमचं? ते म्हणाले मी निवृत्त झालो आहे, आता मी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या दर्शनाला जातो. ज्ञानेश्वरांचं दर्शन घेतल्याची वर्दी पांडुरंगाच्या कानी घालण्याकरता पंढरपूरला जातो. तिथून पुन्हा आळंदीला येतो, तिथून पुन्हा पंढरपूरला जातो. वर्षभर हे करतो. त्याने विचारलं, तुम्हाला संसार, मुलं बाळं काही नाही आहेत?
तो म्हणला, अहो गेले 75 वर्षाचं आयुष्य त्यांनाच दिलं की, आता उरलेलं आयुष्य तरी मला माझ्या मनाप्रमाणे वापरू द्या. पूर्ण आयुष्य देता येणं अवघड आहे. पूर्ण आयुष्य देता येणं अवघड आहे याचं कारण असं आहे की त्या आयुष्यामध्ये मग इतरांचा विचार सुद्धा मनामध्ये येऊ देता कामा नये. परमेश्वर ओतप्रोत भरला असेल तर मग इतरांच्या विचाराला आतमध्ये प्रवेश करायला वावच नाही. पूर्णपणे परमेश्वराला देतो. तो म्हणलं नाही हो, शक्य नाही. एखाद वर्ष नाही, 1 वर्ष सुद्धा काहीच नाही, सांगता येत नाही. म्हणजे माझी इच्छा आहे. महिना, त्या मानाने महिना जमेल, पण तरीसुद्धा कोणत्या वेळेला काय होतं हे सांगता येत नाही. 1 आठवडा, हां आठवडा जमेल, पण तरीसुद्धा खात्री नाही हो. दिवस, हां दिवस जमेल. झोपताना काही वाईट विचार वगैरे, हां त्याची बाकी खात्री नाही आहे. 1 प्रहर म्हणजे 3 तास नाही, 1 तास नाही, 1 क्षण हा देता येईल. आपण मोठ्या उदारपणानं कर्म कबूल करून टाकतो की 1 क्षण एवढ्या मोठ्या आयुष्यातला परमेश्वराला द्यायला मी तयार आहे. त्यावेळेला हे पथ्य सांभाळावं लागतं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. त्याला पथ्य सांभाळावं लागतं. 1 क्षण का होईना, पण त्या क्षणात तू तुझा नाहीस, तू तुझ्या आईवडिलांचा नाहीस, भावा बहिणींचा नाहीस, बायको मुलांचा नाहीस, तुझ्या बॉसचा नाहीस. त्या वयात पूर्ण अधिकार तुझ्यावर परमेश्वराचा. अन्य कोणताही विचार मनामध्ये येता उपयोगी नाही. ज्ञानेश्वरांना एक खात्री आहे की तुम्ही 1 क्षण द्यायला जरी तयार झालात तर तुम्हाला अनुभव येईल की त्या क्षणाचा अनुभव इतका आनंदाचा असेल की आपोआप उरलेल्या संपूर्ण आयुष्याबद्दल तुमच्या मनामध्ये केवळ नावडच नव्हे, तुच्छता उत्पन्न होईल की काय घालवलं आपण आयुष्य, त्यापेक्षा हा क्षण चांगला. आणि म्हणून त्या क्षणाची व्याप्ती वाढवण्याचा आपल्या हातून प्रयत्न होईल. व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न झाला की मग हळूहळू परमेश्वर तुम्हाला आपल्याजवळ खेचू लागेल, ओढू लागेल. तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये केवढे प्रसंग आले, दुःखाचे, संकटांचे, आघातांचे, पण त्या माणसांनी त्या प्रसंगाकडे पाहण्याची जी दृष्टी दाखवली ती सामान्य माणसाला संतत्वाकडे घेऊन जाणारी दृष्टी आहे. बायको अन्न करीत मेली, साथीच्या रोगात. पहिल्यांदा तर तुकाराम मला म्हणाले की बरे झाले देवा, बाईला कर्कशा, तू माझ्यावर उपकार केले, बायको कर्कश दिली, मला भांडकुदळ दिली, हे तुझे माझ्यावरचे केवढे उपकार आहेत. हे तुकाराम महाराज कुचेष्टीने म्हणत नाहीत, मनापासून म्हणत आहेत की बायको भांडकुदळ दिली, हे तुझे माझ्यावर किती उपकार आहेत. जर तू प्रेमळ दिली असतीस तर मी तिच्यातच गुंतून राहिलो असतो. अनायासे भांडकुदळ दिली म्हणून माझं मन तुझ्याकडे गेलं. मूल मेले, बरे झाले. आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल हा वत्सल बाप असे उद्गार काढतो. देवा तूच आयुष्यातले एक मोहाचे जिव्हाळे माझ्यापासून ओढून घेतोय, काढून घेतोय माझ्यापासून. निसंग असा मी शिल्लक राहिलो की तू मला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाहीस. मला हे सगळं मान्य आहे, तू दिलेल्या सगळ्या शिक्षा मान्य आहेत, तू दिलेले सगळी संकट मान्य आहेत, दुःख मान्य आहेत, कारण यांच्याच अंगावर पाऊल ठेवून मी तुझ्याकडे एकेका पावलाने येत चाललो आहे. काय हरकत नाही, क्षण द्या, चालेल. असा एक अभ्यासक्रम ज्ञानेश्वरांनी दिला. आणि मी आपल्याला म्हणालो की काही सोडावं लागलं नाही, घर सोडावं लागलं नाही आणि व्यवसाय सोडावा लागला नाही. त्या निमित्तानं घरादाराच्या आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या टाळण्याची सबब ज्ञानेश्वरांनी तुम्हाला मिळू दिली नाही. तुम्ही घरदार सोडून, जगाच्या जबाबदाऱ्या सोडून भक्तिमार्गाकडेच वळाल, याची काय शाश्वती. त्याच्यामुळे ती ठेवली नाही. तुम्ही हेच करा आणि प्रामाणिकपणाने करा, हेच करा आणि प्रामाणिकपणाने करा. आपोआप त्याही व्यवसायामध्ये तुम्हाला परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यवसायामध्ये सजन कसाई खाटीक होता, त्या व्यवसायामध्ये सुद्धा अप्रिय कटू व्यवसाय करत असताना सुद्धा परमेश्वराच्या अनुभवाचा आल्हाद त्याला अनुभवायला मिळत होता. मी प्राचीन काळची संतांच्या गोष्टी सांगत नाही, अलीकडची एक गोष्ट सांगतो.
सिस्टर निवेदिता, विवेकानंदांच्या शिष्या, यांचं एक पुस्तक आहे. साने गुरुजींनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे, राष्ट्रीय हिंदू धर्म या नावाने. त्याच्यामध्ये सिस्टर निवेदिताचा एक अनुभव दिला आहे. त्या म्हणाल्या की मी एकदा एका कन्याशाळेत गेले. कन्याशाळेमध्ये राऊंड घेतला. राऊंड घेताना एक शिक्षिका वर्गामध्ये शिकवीत होत्या विद्यार्थिनींना. मी त्या वर्गामध्ये शिरले आणि सहज माणूस परस्परांशी बोलताना जे अर्थशून्य प्रश्नोत्तर करतात तसा एक प्रश्न मी त्या बाईंना विचारला. काय चाललंय? दिसत नव्हते शिकवतायत तरी विचारण्याची गरज काय, पण आपण एक प्रस्तावना म्हणून काहीतरी विचारत असतो. काय चाललंय? त्या बाईंनी सिस्टर निवेदिताकडे पाहिलं, आपल्या मुलींकडे पाहिलं. तिने उत्तर काय द्यायचं होतं की मी माझ्या विद्यार्थिनींना शिकवते आहे, मी माझ्या विद्यार्थिनींना ज्ञानाच्या दृष्टीनं उन्नत करण्याचा प्रयत्न करते आहे. आजच्या विषयाची जी तयारी मी घरून करून निघाले ती तयारी सगळी मी माझ्या. हे उत्तर खरी होती की नाही? पण शिक्षिकेने ते उत्तर दिलं नाही. ती प्रेमळपणाने सिस्टर निवेदिताकडे पाहिला आणि विचारलं, मी काय करते? मी माझ्या या देवतांची पूजा करते. या माझ्या विद्यार्थिनी नाही आहेत, या माझ्या देवता आहेत. परमेश्वराने विचारलं, मी काय करते? मी माझ्या या देवतांची पूजा करते. या माझ्या विद्यार्थिनी नाही आहेत, या माझ्या देवता आहेत. परमेश्वराने सांगितले की माझ्या पूजेकरता त्यांना सोडून तू माझ्याकडे येऊ नकोस. त्यांच्यावर प्रेम कर, त्यांच्यावर वात्सल्याचा वर्षाव कर. त्यांची मनं सुसंस्कृत होतील, शिक्षित होतील, अशा रीतीनं तू त्यांच्याशी संवाद साध. ती माझीच पूजा आहे. यापेक्षा वेगळी पूजा तुझ्यापासून मला अपेक्षित नाहीये. जी कोणती कर्म असतील ती तुम्ही प्रामाणिकपणानं ईश्वरार्पण बुद्धीने केलीत, मन लावून, की मग तुम्हाला परमेश्वराची वेगळी कुठलीही भक्ती करण्याची गरज नाही. इतका सोपा ज्ञानेश्वरांनी मोक्ष मार्ग आवळा हातावर ठेवावा त्याप्रमाणे या प्रांतातल्या सामान्य माणसाच्या हातावर ठेवला. उगीच नाही सगळ्यांची न्यूनगंड नाहीशी झाली तसं जे मी म्हणालो, उगीच नाही, आपोआप सगळ्यांचे न्यूनगंड झटकून निघालेत. त्या एका पंढरपूरच्या त्या भक्ती संप्रदायाच्या अध्यक्षाच्या पाया पडायला सगळ्यांना मिळालं. सगळ्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं करून घेतलं. उभारून बाहे विठो पालवीत आहे. संतांनी असं लिहिलं, त्याने आपले भाऊ उभारलेत आणि तुम्हाला तो बोलावतो. अवघियान पुरते बोसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे तेथे. आता कोणालाही अनधिकार नाहीये, सगळ्यांना अधिकार आहे. खटनट यावे, अवघे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिठी भावे चोखा मेळा. सज्जनानेच यावं असं नाही, खटनटांनी सुद्धा यावं आणि आपलं आयुष्य त्यांनी शुद्ध करून घ्यावं. त्यामुळे या पंथामध्ये सगळे लोक शिरलेत, कुणालाही मज्जाव नव्हता. त्याच्यामध्ये सर्व वर्णांचे जातींचे संत तर होतेच, पण ज्या एका वर्गाचा विचार मनात आल्याबरोबर तीक्ष्णतेची, घृष्णतेची, घृणेची असे सणक अंतःकरणात उत्पन्न होते, अशाही व्यवसायाचा उल्लेख त्यात आहे. कान्होपात्रा शरीर विक्रय हा जिचा बिचारीचा व्यवसाय होता. ती तू संतांच्या मंडळामध्ये जाऊन बसली. त्यात बामणी मुंतोजी आहे, मृत्युंजय स्वामी त्याचं नाव लिहिलं. तो पहिल्यांदा मुसलमान राजा बेदरचा, त्याचा मुंतोजी झाला, मग मृत्युंजय स्वामी झाला. बहिरंबत नावाचा एक ब्राह्मण मुसलमान झाला, त्याचंही नाव त्याच्यात आलं. तो पंढरपूरला गेला आणि त्याचा बहिरा जातवेद झाला. आणि बहिरा जातवेदाची श्रीमद भागवतावरची भैरवी नावाची टीका प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये शेख महम्मद झाला, योग संग्राम नावाच्या ग्रंथाचा करता. शेख महम्मद अविंद, त्याचे हृदय गोविंद असं जो म्हणत असे तो, त्यांनी आपल्या ग्रंथाच्या प्रास्ताविकामध्ये शेख महम्मद, शेख सय्यद, शेख फरीद, शेख सुलतान अशा 50 मुसलमान विठ्ठल भक्तांची यादी दिलेली आहे. मी हे सगळं एवढ्या करता सांगतो मित्रांनो, की तुमच्या माझ्या धर्माने, तुमच्या माझ्या धर्मशास्त्रांनी ज्ञानेश्वरांचे अधिकार नाकारले हो. त्याच्या जन्मावर नकाराचा शिक्कामोर्तब केला.
तुम्हाला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार नाही. आई बापांनी देहांत प्रायश्चित्ताची किंमत मोजली आपल्या मुलांना त्याचा धक्का लागू नये म्हणून, पण तरी सुद्धा मुलांना वणवण करावी लागली. त्यांचं उपनयन होऊ शकलं नाही. ही 4 भावंड कुठे आपल्याला जागा मिळेल, कोण आपल्याला जवळ घेईल म्हणून जात राहिलेत. सगळी दारं त्यांना पाहून बंद झाली, सगळ्या खिडक्या त्यांना पाहून बंद झाल्यात. अशा अपमानाच्या ठेचा खात हा माणूस फिरला. धर्मशास्त्राने सांगितलं तुमच्याकरता तरतूद नाही. ज्ञानेश्वरांसाठी आपली दारं बंद करणाऱ्या धर्मशास्त्राच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांनी वेदांबद्दल, धर्माबद्दल, धर्मशास्त्राबद्दल एकही कटू उद्गार न काढता, एवढासाही रोष न बाळगता, एवढीशी प्रतिशोधाची भावना अंतःकरणामध्ये न ठेवता ज्ञानेश्वरीच्या निर्मितीतून अशा एका नव्या धर्माला जन्म दिला की ज्या धर्माने जन्माला आलेल्या कोणालाही नकार दिला नाही. कोणत्याही वर्णाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो, त्या सगळ्यांना पोटाशी घेतलं. असा अत्यंत उदार, असा अत्यंत व्यापक असा धर्म ज्ञानेश्वरांनी उजळून टाकला आपल्या तत्वज्ञानाच्या आधारे. त्याचं नाव भागवत धर्म. त्याचा परिणाम असा झाला की ज्ञानेश्वरांचं प्रामाण्य, पावित्र्य, मान्यता इतकी वाढली की ज्या धर्म मार्तंडांनी ज्ञानेश्वरांना नकार दिला होता त्यांनीच ज्ञानेश्वरांची मूर्ती आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थापन केली आणि ज्ञानेशो भगवान विष्णू म्हणून त्यांना मान्यता दिली. ज्ञानेश्वरांना सापडलेला जो हा गीतार्थ आहे तो तत्पूर्वीच्या कोणाही भाष्यकाराच्या लक्षात आला नव्हता. म्हणून सर्वसामान्यांच्या मायभाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी तो त्यांच्या कानामध्ये सांगितला. सगळे सोपे मार्ग सांगितले. जे योग मार्गाचे अधिकारी आहेत ते समुद्र पोहून जातील, कर्म मार्गाचे, ज्ञान मार्गाचे अधिकारी आहेत. पण सामान्य माणसं जे आहेत त्यांच्याकरता मी नावांच्या नावा तयार करून ठेवले आहेत, असे भगवंत 9व्या अध्यायात म्हणतात. परमेश्वरांच्या नावांच्या नावा म्हणजे नौका, या नौकामध्ये बसावं, परमेश्वराचं नाव घ्यावं आणि त्यांनी हा संसाराचा समुद्र उल्लंघून पार जावं. किती सोपा करावा, किती सोपा करावा, हे ज्ञानेश्वरांनी केलं. हा त्यांना प्रतीत झालेला गीतेचा अर्थ आहे, गुह्यार्थ. किंबहुना असं म्हणता येईल की स्वतः गीता माऊलींनीच ज्ञानेश्वरांना जवळ घेतलं आणि आपल्या उदरातला हा जो अर्थ होता तो आपल्या हाताने त्यांच्या तोंडामध्ये भरवला. म्हणून मित्रांनो तो आपल्याला सगळ्यांना प्राप्त झाला. त्यामुळे मी एक शब्द वापरतो, महाराष्ट्राचा उद्धार झाला. एकच मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की महाराष्ट्रात वारकरी संस्थेची सदस्य संख्या निदान 10 लाख आहे. हे सगळे सत्प्रवृत्त लोक आहेत. म्हणजे सदस्य वारकरी म्हणत नाही मी, परंतु सत्प्रवृत्तांची संख्या निदान 10 लाख आहे. निदान 10 लाख तरी आहेच. आणि या 10 लाखांपैकी अनेकांना तुम्ही उत्पन्न केलेल्या मोहांचे जी ठिकाणं आहेत ती भुरळ घालू शकत नाहीत आणि भ्रष्ट करू शकत नाहीत. ते शिकलेले नाही आहेत, मान्य, ते शिकलेले नाही आहेत, परंतु ज्या विद्यालयामध्ये त्यांना हे शिक्षण मिळालं आयुष्य चोखपणानं आणि निर्मळपणानं कसं घालवावं, त्या ज्ञानेश्वर विद्यालयात आणि तुकाराम महाविद्यालयाचे ते ग्रॅज्युएट आहेत. आणि तुम्हाला सांगू, आम्ही ज्या विद्यालयामध्ये शिकलो आणि शिकवलो, गेल्या 25 वर्षामध्ये देशात ज्या घटना घडल्यात, राजकीय क्षेत्रातल्या, सामाजिक क्षेत्रातल्या, शैक्षणिक क्षेत्रातल्या, आर्थिक क्षेत्रातल्या, धार्मिक क्षेत्रातल्या, सांस्कृतिक क्षेत्रातल्या, अरे न्याय क्षेत्रातल्या जे गुन्हेगार पकडले गेलेत, जे आमच्या आदराच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झालेले होते, ज्यांनी समाजाला वैचारिक आणि नैतिक असं नेतृत्व द्यावं अशी आमची अपेक्षा होती, ते सगळे लोक गर्दीचे धक्के चपेटे खात पोलिसांच्या पहाऱ्याखाली तुरुंगाच्या गाडीमध्ये बसण्याकरता रेटारेटीत जाताना आम्हाला पाहावं लागलं.
त्यात कुलगुरू आहेत, त्यात न्यायाधीश आहेत, त्यात पोलीस अधिकारी आहेत, रांगेने 11, ज्यांच्यावर आमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची टाकली ते स्वतःचं सुद्धा संरक्षण करू शकले नाहीत. कैदेपासून नाही म्हणत मी, अटकेपासून म्हणत नाहीत, ते स्वतःचं सुद्धा क्षुल्लक आणि क्षुद्र अशा मोहापासून स्वतःचं संरक्षण करू शकले नाहीत. मित्रांनो, हे जे सगळे गुन्हेगार आहेत तुमच्या माझ्यासमोर आलेले, त्यापैकी एकही अशिक्षित नव्हता, उच्च विद्या विभूषित होते सगळे. बिचाऱ्यांना ज्ञानेश्वर तुकारामांच्या शाळांमध्ये ऍडमिशन मिळाली नाही, म्हणून ही दशा महाराष्ट्राला अनुभवावी लागली. ज्ञानेश्वरांना प्रतीत झालेला गीतार्थ माझ्या मते अनेक जण अनेक प्रकारचे अर्थ लावते, पण एका युगामध्ये परिवर्तन घडून आणणारा असा गीतार्थ ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला प्रतीत झाला. त्याचं अवलोकन आपण आज केलं. ज्ञानोबापासून विनोबापर्यंत गीतेचे जे अभ्यासक झालेत, त्यात विनोबांना प्रतीत झालेला गीतार्थ आपल्यासमोर उलगडण्याचा आश्वासन देऊन मी आपल्याला धन्यवाद.